वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे आयोजित करण्यात आलेली श्री खंडेश्वर केसरी पर्व 2 भव्य बैलगाडा शर्यत हजारो बैलगाडा शौकीनांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागातील नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवल्याने स्पर्धेला विशेष रंगत रंगली. मराठवाडा भूषण लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस प्रतिष्ठान तसेच जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या चुरशीच्या लढतींमध्ये बैलजोड्यांनी आपल्या वेग, ताकद आणि कौशल्याचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेतील अंतिम फेरीत मन्या शेठ यांच्या बैलजोडीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम फेरीतील अन्य 6 स्पर्धकांनीही जोरदार टक्कर दिली. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, मानाचे चषक आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. पंचांनी पारदर्शक पद्धतीने निकाल जाहीर केल्याने स्पर्धक व प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवा फॅन्स क्लब, कुसळंब तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान शिस्तबद्ध वातावरण राखण्यात आले होते. या भव्य बैलगाडा शर्यतीमुळे कुसळंब गावाच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाला नवी उभारी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. जयदत्त भैया धस यांच्या हस्ते उद्घाटन, गणेश शिंदे व माऊली जरांगे यांच्या हस्ते समारोप. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ युवा नेते जयदत्त भैया धस यांच्या हस्ते संपन्न झाला. तर समारोप प्रसंगी आष्टी विधानसभा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश शिंदे व जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दिलीप भराटे, अंकुश लाभरूड, पोपट शेलार, पत्रकार प्रवीण पोकळे, शिवाजी पवळ, युवराज गंडाळ, रेवनाथ पवार, दादासाहेब पवार, गणेश पवार, प्रशांत पवार, संभाजी पवार, नामदेव जाधव, श्याम दहीफळे, बाप्पा पवार, समर्थ पवार, माऊली पवार, शिवाजी पवार, सोनू वायभट, शुभम पवार, अमोल पवार यांच्यासह महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड हमेशा सच के साथ.